हाय तर चला मित्रांनो, सर्वप्रथम आजच्या आपल्या शिवराज खोडके यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे. मित्रांनो, आपल्याला अजयगाव गावामधून एक बीडी सरांचा कॉल आला होता की बा आमच्या शेतामध्ये एक गोठा आहे आणि त्या गोठ्याच्या साईडला एक साप आढळून आलेला आहे. तुम्ही या आणि त्या सापाला रेस्क्यू करून घेऊन जा. मित्रांनो, आपण त्वरित या ठिकाणी पोहोचलो आणि लगेच आपण या सापाला इथं रेस्क्यू करणार आहोत. लाईन आता तरी अर्धा पाऊण तास लागते लाईन. आता तुमचं याचं सौरचं कसं काय पाऊन बंद व्हायला मग? सौरचं आमच्या नुसती गरमी झाली की नाही पाणी येते. नुसती आता गरमी झाली ना, उन्हाळी पण उन्हाची गरज नाही. छेडी निघा ना, माणसं झटले पण छेडी निघा ना. जैनची नाही ती, जैनची पडली. मित्र झाले कसे का कसे हो आणि सोडायचे फक्त इथे कुठं पाणी सोडायला फक्त आपल्या पाणी कुठं गेले काय थोडं पाणी बसायला काय जमलं 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 आता घर करते. मैं पक्का राहते बाबा ते बोला गाडी काळा आहे काळा काळा आहे का काळा आहे काळा आहे म्हणलं चिमटा दे रे चिमटा दे स्टिक द्यायची का बोललं का ठीक आहे एवढं सर्व देऊ धक्के आता बोल पुढे जायला किती लांब आहे तर मित्रांनो, आपण बघू शकता हा एक इंडियन स्पेक्टिकल कोबरा म्हणजेच नाग या जातीचा साप असून हा साप अतिशय विषारी असून या सापाला वेगवेगळ्या भाषेमध्ये नाग, गिवान, फिटार, खरेस या नावाने देखील ओळखलं जातं. मित्रांनो, हा साप अतिशय विषारी असून या सापामध्ये एरोटॉक्सिन नावाचं विष राहतं. तसेच मित्रांनो, असा साप चावल्यास कुठलेही झाडफूक ऊर्जा तंत्र यामध्ये न पडता लगेच जवळच्या सरकारी हॉस्पिटलमध्ये जा, जेणेकरून डॉक्टर तुम्हाला योग्य वेळेत अँटीस्नेक व्हेनम देतील. त्यानंतर तुम्हाला कुठल्याही प्रकारचा धोका किंवा हानी निर्माण होणार नाही. तसेच मित्रांनो, असं साप आपल्या घरामध्ये गोठ्यामध्ये आढळल्यास लगेच जवळच्या सर्पमित्राला कॉल करा, जेणेकरून सर्पमित्र लवकर त्या सापाला रेस्क्यू करतील. त्यानंतर सापालाही कुठल्या प्रकारचा धोका किंवा हानी निर्माण होणार नाही आणि तुम्हालाही कुठल्या प्रकारचा धोका किंवा हानी निर्माण होणार. चला मित्रांनो, लगेच बिना टाइम होत लगेच आपण सापाला इथं पॅक करूया.
ह्याच्यात मिष्टाचं माती घे. मित्रांनो आपण बघू शकता आपण व्यवस्थितरित्या या सापाला इथं रेस्क्यू केलेलं आहे. त्यानंतर उद्या आपण या सापाला फॉरेस्ट एरियामध्ये रिलीज करणार आहोत. धन्यवाद. तर मित्रांनो हा एक इंडियन स्पेक्टिकल कोब्रा साप असून हा साप आपण आजेगाव येथे बीडी सर यांच्या शेडच्या बाहेर हा साप आपण रेस्क्यू केला. मित्रांनो त्यांना खूप वेळा हा साप आढळून आला होता. त्यानंतर त्यांनी काल लक्ष ठेवलं आणि आपल्याला संपर्क केला. त्यानंतर आपण त्वरित त्या ठिकाणी पोहोचलो आणि खूप सारी मेहनतीनंतर या सापाला आपण रेस्क्यू केलं. त्यानंतर मित्रांनो दुसऱ्या दिवशी आज आपण या सापाला इथं फॉरेस्ट विभागमध्ये निसर्गाच्या सानिध्यात रिलीज करणार आहोत. तर चला मित्रांनो बिना टाइम करता लगेच आपण या सापाला इथं रिलीज करूया. आपण बघू शकता मित्रांनो खूपच अग्रेसिव्ह हा कोब्रा साप आहे. तर मित्रांनो आपण बघू शकता खूप असा बिग साईजचा आणि अग्रेसिव्ह हा कोब्रा साप आहे. तर चला मित्रांनो बिना टाइम करता लगेच आपण सापाला इथं फॉरेस्ट विभागमध्ये रिलीज करूया. तर मित्रांनो तुम्ही जर अजून आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर करून घ्या, जेणेकरून समोरचा व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचून जाईल. धन्यवाद.